काही माणसं चांगल्या माणसांचा शोध घेत नाहीत, ती स्वतःच चांगली बनतात, स्वतःचं आयुष्य इतरांसाठी खर्च करतात आणि मग लोक त्यांचा शोध घेतात. असंच एक धीरोदत्त व्यक्तिमत्व, अर्थातच ते व्यक्तिमत्व म्हणजे विष्णू शिवराम मेहरे. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव विष्णू शिवराम मेहरे. माझे आईचं नाव पार्वती मेहरे आणि वडिलांचं नाव शिवरामजी नरसाजी मेहरे. माझी आई, माझे वडील, आमचं 7 भावाचं कुटुंब होतं. शिवाजीनगरला आम्ही राहत होतो आणि एकत्र फॅमिली होती आमची. माझा 5वा नंबर होता, मी लहान होतो. आई मला म्हणायची की तू शाळेत जा, शिक्षण घे, शेतीच्या कामामध्ये राहू नको, तू शिकला पाहिजे. मी घरून जायचा आणि घसरगुंडी खेळायचा, बाहेर खेळायचा, घरी परत यायचा. आईने विचारलं शाळेत गेला तर हो गेलो होतो आई. माझ्यावर निगराणी ठेवली त्यांनी, हा गेला की नाही म्हणून. तर माझ्या लहान मोठ्या भावाला पाठवलं, हा गेला की नाही पाहून ये. मग मी आलो. नंतर मला काय केलं त्यांनी, गोल्डनट्टी जे घर होते उलटं टांगलं मला. गौऱ्या आणल्या आणि त्याच्यामध्ये मिरची टाकली, ते तळाल फुटायच्या आणि झालं धुवा. माझी आई ह्या डोळ्यातून पाणी गळून राहिलं माझ्या. उलटा टांगलेला मी, सांग जाशील की नाही शाळेत आहे. आणि इकडे बाबा 2 रपके द्यायचे खाल्लं, सांग जाशील की नाही. हवाई जाईल आता याच्यानंतर, असं कधी दांडीने मारणार, शाळेत रेग्युलर जाईल. म्हणजे ते मिरच्याची धुनी मला अजून बी आठवते. तशी मिरची धुनी आजपर्यंत आजचे मुलं सहन बी नाहीत करत. आणि दुसऱ्या दिवसापासून मी रेग्युलर शाळेमध्ये जायला लागलो. शाळेचं शिक्षण घ्यायचं, चांगलं शिक्षण चालू होतं मग. आणि ते शिक्षण करत असताना फालतू फिरू नाही द्यायचे आम्हाला आई बाबा. आमच्याकडे दुधाचा धंदा होता, दूध दुभत्याचा. चल म्हशी धो तू. मग मी म्हशी धुवायचा. माझ्याकडे 5-7 म्हशीचा कार्यक्रम होता. तो त्यांचं दूध काढणं आणि पोहोचून देणं दुकानावर. तो काळ फार चांगला होता साहेबाला. मग मी मराठी प्रायमरी इथं माझं 4थ्या वर्गापर्यंत झालं. 5व्या वर्गामध्ये मी शिवाजी टाऊनला गेलो शिकायला. मॅट्रिक झाल्यानंतर मी प्री युनिव्हर्सिटीला शिवाजी कॉलेजला गेलो. शिवाजी कॉलेजला माझं तिथं डॅडी देशमुख होते प्रिन्सिपल आमचे, तिथं शिक्षण झालं मग. आणि तिथूनच मग खेळाडू वृत्तीचं होतो मी. तर त्यावेळेस मी युनिव्हर्सिटी कलर ऑर्डरसाठी शिवाजी कॉलेजमधूनच युनिव्हर्सिटी कलर ऑर्डरसाठी मी नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये गेलो. आपल्या महाविद्यालयीन शिक्षणासोबत कुस्तीचे मैदान गाजवत श्री विष्णू मेहरे सरांनी जणू आयुष्याच्या मैदानात अनेक आव्हानांना चीत करण्याचे कौशल्य आपल्या प्रबळ इच्छाशक्ती आणि मनोबलाने प्राप्त केले. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, हे सार्थ ठरविणाऱ्या पद्माताई मेहरे. पद्माताई विष्णू सरांच्या आयुष्यात आल्या आणि विवाहानंतर एक नवे आनंदाचे पर्वत सुरू झाले. मला एक मुलगा झाला. मुलगा मग मोठा होत गेला, 3 वर्षात झाला. माझ्या मिसेसला म्हटलं आता याला शाळेत टाकायचं आहे. तर म्हणे माझी मिसेस म्हणे चांगल्या शाळेत टाका म्हणे. तुम्ही पैलवान झाले तर त्यांना पैलवान नका म्हणून त्यांनी इंजिनियर डॉक्टर बना, चांगले मुलं झाले पाहिजे, घडले पाहिजेत आपले. म्हणून मी त्या मुलाला इंग्रजी मीडियमची नामांकित शाळा होती त्याच्यामध्ये मी गेलो. परंतु मला तिथे ॲडमिशन मिळाली नाही. परिस्थिती अशी होती की सर्व चांगले व्हायपी लोकांची मुलं ते म्हणाले की बा तुमचा इंटरव्ह्यू, तुमच्या मिसेसचा इंटरव्ह्यू, तुमची परिस्थिती आहे का. मग मी तो विचार केला, हे जे त्यांनी मला प्रश्न केले असे, तर म्हटलं आपल्या तर डोक्याच्या बाहेर आहेत म्हटलं हे. पण तरी म्हटलं ट्राय करू आपण. मी म्हटलं माझे मित्र आहे म्हटलं शिक्षण अधिकारी, त्यांना भेटलो. हिरोळे साहेब होते. मग त्यांना भेटलो. म्हटलं सर माझ्या मुलाला ॲडमिशन मिळून द्या म्हटलं बा असं. मग ते मला अधिकारानं म्हटलं त्यांनी, हिरोळे साहेबांनी. अरे काय म्हणे मेहरे तुम्ही म्हणे माझ्या ह्याच्यात काय पाहिलं काय नाही. म्हणजे तू चांगला समाजसेवक माणूस आहे, इतका मोठा खेळाडू आहे म्हणे मोठा, आणि तू कशाला याच्या भानगडीत पडतो म्हणे, तू स्वतः काढ शाळा. म्हटलं साहेब एज्युकेशन क्षेत्र कुठं, क्रीडा क्षेत्र कुठं, हे मला शक्य नाही आहे. तू कर म्हणे, मी आहे तुझ्या पाठीशी. मला त्यांनी हमी दिली. मला फार त्यांच्यावर अभिमान आहे. आणि खरे सूत्रधार म्हणून जे प्रेरणा दे म्हटलं, ज्यांनी मला शिक्षण क्षेत्र
जी चालना दिली ते हिरोडे साहेब. तो प्रसंग मला आठवते. मग पारसकर मी इथं बसलो घरी. मग आम्ही तो प्रस्ताव तयार केला, हिरोडे साहेबाकडे गेलो. ते म्हणे त्याच्यानंतर म्हणे मी आहेच इथं, मग मी तुम्हाला पुढचे बी चालना देतो म्हणे. आणि पहिल्या वर्षी माझा मुलगा, देशपांडे साहेबाचा मुलगा, मुलगी आणि पारसकर साहेबाचा मुलगा आणि इतर लोकांचे असे 25-30 मुलं आम्ही जमा केले. ॲडमिशन करून नर्सरी चालू केली. त्यावेळेस पहिली शाळा जुन्या शहरामध्ये इंग्लिश मिडियमची म्हणून आपणच आणली. पहिली शाळा आपली त्यावेळेची 1982ची. ती परिस्थिती इतकी भयानक होती की त्यावेळेस साहेब आम्हाला म्हणजे पगार 500 रुपये द्यायला अडचण होती. आणि हे मुलं आम्ही फ्रीमध्ये शिकवत होतो. नाममात्र 11 रुपये भरा, ॲडमिशन करा. सामाजिक, क्रीडा आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये अगदी आपल्या कॉलेज जीवनापासून श्री विष्णू मेहरे सर यांनी केवळ सहभागच नोंदविला नाही, तर प्रामाणिकपणे आपले भरीव योगदान देण्याचा प्रयत्न केला. आयुष्याचा खरा पाया म्हणजे शाळा, कारण शाळेतूनच विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार, त्यांना लागणाऱ्या सवयी, यातूनच उद्याचा जबाबदार नागरिक घडू शकतो. आणि या विचारांवर ते येऊन स्थिरावले आणि शाळा काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तो सुरुवातीचा संघर्षमय प्रवास सांगताना ते स्वाभाविकच खूप भावुक होतात. माझा दूरदृष्टिकोन होता की या जुन्या शहरामध्ये आजूबाजूला जी खेडेपाडी आहे, ग्रामीण भाग आहे, डाबकी आहे, भौरद आहे, रिधोरा आहे, व्याळा आहे, तर या परिसरातली सर्व मुलं इथं अटॅच होतील. ह्या सर्व गोष्टीचा मी विचार करून की इथं त्यांना कमी पैशामध्ये दर्जेदार एज्युकेशन मिळावं, तर त्या दृष्टिकोनातून विनयकुमार पारशांनी माझ्या विनंतीला मान देऊन नंतर डॅडी देशमुख आले नगराध्यक्ष, त्यांनी ॲग्रीमेंट करून ही जागा आम्हाला मिळून दिली. शतशः मी त्यांचे फार मोठे आभार व्यक्त करतो की यांनी या सर्व ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत, किसानाची मुलं आहेत, मोलमजुरी करणारे जे मुलं आहेत, निंदण खुरमाराच्या बायाचे मुलं आहेत, सफाई कामगारांची मुलं आहे, हे सर्व मुलं इथं ॲट अ टाईमला नर्सरीपासून तर इथं शिकत गेले. आणि शिकता शिकता मॅट्रिकपर्यंत ही शाळा डेव्हलप झाली. आणि या शाळेला उभारण्याकरता मला आजूबाजूच्या परिसरातील व या अकोला शहरातील संपूर्ण नागरिकांचे जे जे माझे मित्रमंडळी आहेत त्यांनी सहकार्य केलं. आणि सहकार्याच्या त्यांच्या हातभारातून ही एवढी मोठी शाळा मी त्यांच्या माध्यमातून उभी केली. आणि याच्यामध्ये अनेक विद्यार्थी घडले, इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, वकील झाले, जज झालेत, असे विद्यार्थी घडले, MBBS डॉक्टर झालेत. आणि या शाळेचा स्टाफ एवढा चांगला लाभला मला की स्टँडर्ड टिकवण्यामध्ये फार मोठा त्यांचा सिंहाचा वाटा आहे. असा एक माझ्यामध्ये जीवनामध्ये एक प्रसंग आला की माझी तब्येत खराब असताना मी पुण्याला गेलो. माझं कमरेचं ऑपरेशन झालं न्यूरोसर्जनच्या हाताने. तेव्हा मला त्या दवाखान्यामध्ये ॲडमिट झालो. ऑपरेशन झालं माझं. मी सहज त्या कॅन्टीनला गेलो. त्या कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर एक टीम आली, त्यांच्या मायक्रोस्कोप वगैरे तर मुलींची टीम आली. ती माझ्याकडे पाहत होती, एक मुलगी त्याच्यातली. तुम्ही तर तीच स्वतः आली. तर मला उद्देशून बोलते, सर तुम्ही मेहरे सर ना? हो म्हटलं, बेटा तू कोण? तर म्हणे, सर मी तुमच्या शाळेची विद्यार्थिनी. मला एकदम गैरून आला, आनंद आसूर आले की आपल्या शाळेची नर्सरीची विद्यार्थी आज MBBS झाली. खरखर आनंद वाटला. तसेच असे अनेक विद्यार्थी आज देखील मोलमजुरी, गरीब वर्गातले मुलं आहे, कोणी मिलमध्ये जाते, कोणी ॲटोवाला आहे, कोणी रिक्षावाला आहे, यांचे मुलं इथं, गरिबाची मुलं इथं शिकतात. आणि आम्ही या शाळेला कोणाचं नाव न देता आपल्या अकोला शहराचं जे आराध्य दैवत आहे राजेश्वर, त्यांचंच नाव दिलं, राजेश्वर कॉन्व्हेंट म्हणून. आज ही शाळा या जुन्या शहरामध्ये पहिल्या नंबरची शाळा गणल्या जाते. आणि सर्वात पहिला इंग्रजी मीडियमची शाळा जी झाली अशी अकोला शहरामधली, इथली जुन्या शहरातली, ती ही राजेश्वर कॉन्व्हेंटच आहे. अकेला ही चला था जानिबे मंजिल की ओर, लोग मिलते गए, कारवा बनता गया. त्यांच्या अशा या प्रवासात त्यांच्यासोबत जुळलेले आणि गेली 40 वर्ष ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे असणारे 2 खरे मित्र म्हणजे स्वर्गीय भास्करराव पारसकर आणि श्री अरुण देशपांडे.
मी अरुण देशपांडे, ट्रेझरर म्हणून इथे राजेश्वर कॉन्व्हेंटमध्ये आम्ही 1981 पासून कार्यरत आहोत. तर त्यामुळे 41 वर्षे आज झाले. आम्हाला तसा विशेष अनुभव नव्हता, पण आम्ही हळूहळू अनुभव घेत माणसं भेटत आणि त्यानुसार त्यांच्याकडून आम्हाला जे काय मिळायचं ते आम्ही सगळं अंगीकृत करून ती संस्था काढली. आम्ही तिघंजणं म्हणजे भास्करराव, विष्णुभाऊ मेहरे आणि मी तिघा मिळून आम्ही मेहनत घेऊन काम केलं आणि इतकी मेहनत केली की आम्ही टॉपवर आणून ठेवलेली आहे संस्था. त्यात म्हणजे सगळ्यात जास्त सिंहाचा वाटा विष्णुभाऊ मेहरेंचा आहे. या आता आम्ही चांगलं तरी नवीन पिढीला आम्ही कार्यान्वित केलेलं आहे आणि त्यानुसार माझ्या सर्वांना शुभेच्छा. 1982-83 सालापासून सुरू झालेली शाळा निरंतर 41 वर्षाचा आपला प्रवास करीत आहे. यामध्ये 1995 पासून जवळपास 30 10वीच्या बॅचेस शाळेमध्ये यशस्वी झाल्या आहेत आणि आपली 100% निकालाची परंपरा शाळेने कायम राखली आहे. त्याला अनुसरूनच विद्यमान अध्यक्ष श्री नंदकिशोरजी मेहरे आणि सचिव श्री वैभव मेहरे आणि त्यांची टीम राजेश्वर पुढे नेण्याचे कार्य करीत आहे. तोच संकल्प ते आपल्या बोलण्यातून व्यक्त करतात. नमस्कार, मी नंदकिशोर विष्णू मेहरे, अध्यक्ष राजेश्वर कॉन्व्हेंट. संस्थेचं नाव आमचे जीवन विकास ज्ञान प्रसारक मंडळ. 1983 पासून राजेश्वर कॉन्व्हेंट या शाळेत सुरुवात झाली. या शाळेमध्ये अनेक तळागाळातले विद्यार्थी तेव्हापासून शिकत आहे. शाळेला त्यावेळेस इमारत नव्हती. 3-4 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी शाळेतनी भाडे तत्वावरती जागा घेऊन शाळेची सुरुवात केली. तसंच या शाळेचे विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मोठ्या मोठ्या पदावरती कार्यरत आहे. खेळ आणि कौशल्यामध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय लेवलला आमच्या शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधित्व करतात. या गोष्टीचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. त्याचबरोबर या शाळेच्या माध्यमातून जे विद्यार्थी घडत आहे त्यांच्यामध्ये देशाभिमान, राष्ट्राभिमान आणि तसंच धर्माभिमान निर्माण व्हावा यासाठी शाळा प्रयत्न करत राहते. कुठल्याही प्रकारचं बाजारीकरण किंवा व्यापारीकरण हा केंद्रबिंदू न ठेवता, अर्थकरण जो केंद्रबिंदू न ठेवता, सर्वसामान्यांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण हे कमीत कमी फीजवरती मिळावं आणि जो वैचारिक ठेवा वडिलांनी विष्णू मेहरे यांनी जोपासला की इथे तळागाळातल्या विद्यार्थ्यांना कमीत कमी शुल्कामध्ये दर्जेदार आणि चांगल्या उत्तम दर्जाचं शिक्षण, इंग्रजी माध्यमातलं शिक्षण मिळावं, याच अनुषंगाने मी व माझी इथली जी पूर्ण टीम आहे राजेश्वर कॉन्व्हेंटची, हे सदैव आम्ही कार्यरत राहू आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही पुढे तसं कार्य करत राहू आणि तत्पर राहू. नमस्कार, मी वैभव विष्णू मेहरे, राजेश्वर कॉन्व्हेंटचा सचिव. समाजाचा कसा विकास करणार याच्यासाठी बाबांचं खूप हे होतं. म्हणजे ते प्रत्येक वेळेस काही ना काही वेगळं करायचं समाजासाठी, काही ना काही समाज कसा पुढे जाईल त्यांचे विचार, त्यांचं ते लहानपणापासून मी तेच बघत आलेलं आहे आणि त्याच दृष्टिकोनाने त्यांनी हे शाळेचं पण असंच केलं. त्यांनी पण शाळा कशी वाढणार, समाजाला त्याचा कसं फायदा भेटणार, तर त्यांच्या मुलांना, त्यांना स्वतः, त्यांच्या विकासासाठी, घरांच्या म्हणजे प्रत्येक विकासासाठी त्यांनी जे सगळं केलं ते बाबांनी ह्या समाजाच्या दृष्टिकोनातूनच विचार केला आणि त्यामुळेच हे शाळा त्यांनी पण अशी डेव्हलप केली की आज याचं हे खूप मोठं वटवृक्ष झालं. याचा मला खूप सार्थ अभिमान आहे. आज श्री विष्णू मेहरे, नंदकिशोर मेहरे आणि वैभव मेहरे यांच्यासोबतच संपूर्ण टीम राजेश्वर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी निष्ठेने काम करीत आहे आणि त्यामुळेच राजेश्वर कॉन्व्हेंटचे विद्यार्थी या समाजात चांगली माणसं म्हणून नावलौकिक कमावतील आणि या देशासाठी अर्थपूर्ण योगदान देतील यात कुठलीच शंका नाही. धन्यवाद.